हेल्मेट घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस माणूसचा कोणता सुमित कदम राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अडकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. एक तर जेल पे जाओ या बीजेपी में आओ, हेच यांचं धोरण होतं. देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं. एकदा तो माझ्याकडे स्टील एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या. आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं, ॲफिडेविट लिहून द्यायचं. तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे हेल्मेट घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस माणूसचा कोणता सुमित कदम मिरजचे, त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे आणि देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील. त्यांचे अतिशय घरगुती संबंध, त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे. सुमित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना, त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सुमित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला, सुमित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला बाय सुरक्षा दिली. आता इतका जवळचा, इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली. हा झाला मुद्दा एक. तुम्ही मिरज, सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की सुमित कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे. विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला, उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये पाचवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार, म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अडकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. आणि मी वारंवार सांगते, पण मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते, आदित्य ठाकरे या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. एक तर जेल पे जाओ या बीजेपी में आओ, हेच यांचं धोरण होतं.